श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। तुकाराम बीज निमित्त चिखलगी भुयारमध्ये आज विविध कार्यक्रम। हवप्पा तुकाराम बाबा महाराज यांचे कीर्तन, दानशूर शेठ नानाजीभाई खिमजीभाई ठक्कर उर्फ ठाणावाला यांची प्रमुख उपस्थिती। बातमी आहे जतची। वारकरी संप्रदायातील अत्यंत पवित्र मानला जाणारा तुकाराम बीज व वैकुंठ गमन सोहळा यंदा भक्तिभाव, कीर्तन, भजन आणि हरिनाम गजरात चिखलगी भुयारमठ येथे साजरा होत आहे। गुरुवारी या सोहळ्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून वारकरी संप्रदायातील प्रवचनकार, कीर्तनकार, चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती हवप्पा तुकाराम बाबा महाराज यांची उपस्थिती लाभणार आहे। त्यांच्या कीर्तन प्रवचनातून संत तुकाराम महाराजांच्या जीवन कार्याचा आणि वैकुंठ गमनाच्या आध्यात्मिक संदेशाचा उलगडाही केला जाणार आहे। बुधवारी सकाळी हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली। सायंकाळी भजन, प्रवचन व कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला। संत वाड्यावर आधारित निरूपणातून भक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शन यावेळी करण्यात आले। गुरुवारी सकाळी 9 वाजता काल्याचे कीर्तन होणार आहे। त्यानंतर दुपारी 12 वाजता फुले व गुलाल उधळून वैकुंठ गमन सोहळ्याची सांगता होईल। या सोहळ्यास दानशूर शेठ नानाजीभाई खिमजीभाई ठक्कर उर्फ ठाणावाला यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधीही सहभागी होणार आहे। गावातील आजी, माजी पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे। भक्तांसाठी व्यवस्था, भाविकांच्या सोयीसाठी मंडप, पिण्याच्या पाण्याची सुविधा, महाप्रसादाची व्यवस्था तसेच वाहनतळाचीही सोय करण्यात आली आहे। भजन मंडळे, वारकरी, दिंड्या आणि टाळ मृदुंगाच्या निनादाने तपोवन परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून जाणार आहे। तुकाराम बीज हा संत परंपरेचा संदेश जनमानसात पोहोचवणारा दिवस असून सर्व भाविकांनी कुटुंबांसह उपस्थित राहून हरिनाम गजरात सहभागी व्हावे असे आवाहन देखील आयोजकांनी केलेले आहे। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।